व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने 6 मे 2025 रोजी TIT परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा पत्र काढलेला आहे। त्यामध्ये दोन महत्त्वाच्या विषयावर त्यांनी जे इथे माहिती दिलेली आहे। तर आपण त्या दोन्ही मुद्द्यांची माहिती जे इथे आज आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता की TIT परीक्षा 2025 मध्ये होणार आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि त्याची सध्याच्या घडीला फॉर्म भरण्याची जी सुविधा आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरू देखील आहे। मात्र त्याची जी अंतिम मुदत आहे फॉर्म भरण्याची किंवा परीक्षेला अर्ज करण्याची ते 10/5/2025 होती। आता ते वाढवून जे आहे 14 मे 2025 करण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, आता तुम्हाला जे आहे इथे 14 मे पर्यंत जे आहे रात्री 11:59 पर्यंत जे आहे म्हणजे 12 वाजेपर्यंत त्याला आपण म्हणू शकतो, तुम्हाला अर्ज करता येणार आहे। 14 मे 2025 जी ही दिनांक असणार आहे ते तुम्हाला TIT परीक्षेची अर्ज करण्याची शेवटची दिनांक असणार आहे आणि ही शेवटची जे दिनांक असणार आहे ते दिनांकापर्यंत तुम्हाला जे तुमच्याकडे असलेले NCL किंवा EWS आणि इतरही जे प्रमाणपत्र आहे ते शेवटच्या दिवशीपर्यंत चालणार आहे आणि ते तुम्हाला जे अर्ज करता येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आता जी परीक्षा फॉर्म भरण्याची जी कालावधी होता तो 4 दिवसाने वाढवून 14 मे 2025 करण्यात आलेला आहे। हे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता आणि उमेदवारांची मागणी देखील, कारण त्यांना प्रमाणपत्र काढण्यामध्ये जे बराचसा वेळ सध्याच्या घडीला त्यांचा जात आहे। आता 2/5/2025 रोजी शासनाने एक GR काढलेला आहे की व्यावसायिक अर्हता असणारे जे उमेदवार आहे तर ते देखील परंतु शेवटच्या सत्राचे किंवा अंतिम वर्षाचे जे परीक्षेला बसणारे उमेदवार आहेत त्यांना देखील TIT परीक्षा देता यावी म्हणून शासनाने 2/5/2025 रोजी एक नवीन GR काढून जे आहे मागच्या GR मध्ये तशी तरतूद सुधारित केलेली आहे आणि आता व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाचे अंतिम वर्षाला किंवा शेवटच्या सत्राला असणारे उमेदवार देखील TIT परीक्षा देऊ शकतात। या संदर्भातला त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने IBPS यांना जे तसे कळवून त्याबाबतची सुविधा देखील तुम्हाला पोर्टलवर अपीअरची टॅब देखील सुरू केलेली आहे। मात्र 5 मे 2025 पूर्वी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले असतील आणि त्यांना अजून त्यांची जे काही व्यावसायिक अर्हता असेल अंतिम वर्षाला किंवा अंतिम सेमिस्टरला, फायनल सेमिस्टरला, तर ते देखील त्यांना जर अप्लाय करायचं असेल तर त्यांना आता पुन्हा एकदा नव्याने फॉर्म भरावा लागणार आहे। कारण मागच्या वेळी त्यांनी जे फॉर्म भरला असेल तर तो त्यांची पूर्ण झालेली क्वालिफिकेशनचा भरलेला होता आणि आता त्यांच्याकडे अजूनही जर एक्स्ट्राची क्वालिफिकेशन असेल ज्यामध्ये ते अंतिम वर्षाला किंवा अंतिम सत्राला असतील तर ते देखील त्यांना ॲड करता येणार आहे। मात्र त्याकरिता त्यांना पुन्हा एकदा नव्याने फॉर्म भरावा लागणार आहे आणि जर तुम्हाला अपीअरमध्ये अप्लाय करायचं नसेल आणि तुम्ही यापूर्वी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला दुसरा फॉर्म भरण्याची काही गरज नाही। तर मित्रांनो, आपण जे IBPSचे फॉर्म असतात त्यामध्ये एडिटिंगचा ऑप्शन तिथे उपलब्ध नसतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा नव्याने दुसरा फॉर्म भरावा लागतो आणि पहिला जो फॉर्म असते तो त्याला रद्द करून तुमचा शेवटचा असणारा जे फॉर्म असते ते IBPS त्याला गृहीत धरून तुमचे हॉल तिकीट वगैरे देत असते आणि त्यानुसार तुम्ही शेवटच्या भरलेला जे फॉर्म आहे त्यानुसार परीक्षा देऊ शकता। तर मित्रांनो, यानंतर अत्यंत महत्त्वाचा इथे दुसरा मुद्दा आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देणारे जे उमेदवार आहेत तर त्यांना अजून एक अडचण इथे निर्माण झालेली होती की त्यांना जे काही उमेदवारांचे D.Ed B.Edचे परीक्षा होत्या किंवा M.Edचे परीक्षा होते किंवा काही उमेदवारांची MPSCची देखील इथे परीक्षा होती। या सर्व परीक्षा आणि TITची परीक्षा हे एकाच दिवशी जर येत असतील, उमेदवारांना कोणत्याही एका परीक्षेला त्यांना बसता आला असता आणि एका परीक्षेचं त्यांचं नुकसान झालं असतं, तर अशा उमेदवारांनी जे परीक्षा परिषद यांच्याकडे जे काही तक्रारी केल्या होत्या तर त्याला अनुसरून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक पर्याय इथे उपलब्ध करून दिलेला आहे। तो पर्याय कसा असणार आहे ते देखील आता आपण इथे बघूया। 24/5/2025 रोजी परीक्षेला TIT परीक्षेला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, यामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाही आणि 5 जून 2025 पर्यंत ते परीक्षा चालणार आहे। यामध्ये आता जे उमेदवार असे असतील की त्यांची या तारखेदरम्यान D.Ed B.Ed M.Ed किंवा MPSC किंवा इतरही स्पर्धा परीक्षा असेल तर अशा उमेदवारांना आता काय करायचं आहे तर त्यांची जी माहिती असणार आहे मित्रांनो, त्यांना जे इथे एक सोल्युशन परीक्षा परिषदेने काढलेलं आहे की त्यांना 14/5/2025 म्हणजेच TIT फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 14 मे, तोपर्यंत त्यांना एक माहिती सादर करायची आहे की आमची अशी अशी परीक्षा या तारखेदरम्यान आहे आणि ती लिंक तुम्हाला इथे दिसत आहे MScPune.in/ जे काही पुढे तुम्हाला इथे त्याचं URL दिसत आहे त्यावर जाऊन तुम्हाला
परीक्षा परिषदेचे टॅबमध्ये देखील ही साईट तिने उपलब्ध करून दिलेली आहे. इथे जाऊन तुम्हाला तुमच्या इतर परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती अपलोड करावी लागणार आहे आणि ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे परीक्षा परिषदेच्या वतीने तुमची ऑनलाईन जी TIT परीक्षा आहे तर त्या उमेदवारांचे परीक्षेच्या बॅचेस जे असणार आहे ऑनलाईन शिफ्टमध्ये परीक्षा असणार आहे तर त्यांचे नियोजन करणे त्यांना सुलभ होईल आणि अशा उमेदवारांना इतर दिवशी परीक्षा देण्यासंदर्भात म्हणजेच मित्रांनो 24/5 ते 5 जूनपर्यंत जी परीक्षा असणार आहे या कालावधीमध्ये त्यांचा जो MPSCचा M.Edचा D.Edचा B.Edचा इतर स्पर्धा परीक्षेचा पेपर असेल तर तो दिवस वगळून या कालावधीमध्ये जे काही इतर दिवस त्यांना देता येईल अशा प्रकारचं त्यांचं नियोजन असणार आहे. तर तो देखील त्यांना करता यावं म्हणून आपल्याला जे इथे अशा उमेदवारांना त्यांची माहिती या टॅबवर जाऊन सादर करायची आहे आणि परीक्षा कालावधी जे असणार आहे ते तुमचं तेच असणार आहे 14/5 ते 5 जून दरम्यान अशी प्रकारची माहिती जे उमेदवारांना इथे अनुराधा ओक मॅडम जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आहेत त्यांच्या वतीने 6/5/2025 रोजी एक परिपत्रक काढून देण्यात आलेले आहे. जर मित्रांनो आपण लिंकद्वारे आपली माहिती विहित मुदतीमध्ये जर सादर केली नाही तर तुम्हाला जे आहे इथे कोणत्याही एका परीक्षेपासून वंचित तुम्ही जर राहिले तर त्याची सर्व जबाबदारी हे उमेदवारांची राहणार आहे. त्यामध्ये परीक्षा परिषदेचा काहीच हे राहणार नाही, जबाबदारी राहणार नाही अशी प्रकारची माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. तर मित्रांनो हे दोन्ही महत्त्वाचे जे मुद्दे होते त्याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेतलेली आहे.